आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत। नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनाही पोलीस दलाचं निमंत्रण होतं, पण शिंदे या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। व्यासपीठावरील एलईडी स्क्रीनवर सुद्धा शिंदेंचं नाव आहे। एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, कालच्या नाराजी नाट्यानंतर आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी आहे। या कार्यक्रमातली काय कारण एकनाथ शिंदे उपस्थित नाहीयेत यामागे? नक्कीच एकूणच जो काल सगळं नाराजी नाट्य आपण पाहिलं आणि त्यानंतर कुठेतरी एकूणच महायुतीमध्ये अजूनही धुमश्चक्री आपल्याला पाहायला मिळते का असे सध्याला प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या नवीन फौजदारी कायद्यांवरील जे प्रदर्शनाचा कार्यक्रम होता त्याला गैरहजेरी असल्याचं दिसतं आहे। एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पोलीस विभागाकडून निमंत्रण देण्यात आलेलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे। सोबतच व्यासपीठावरील एलईडी स्क्रीनवर देखील त्यांचं नाव आहे। मात्र शिंदेंच्या एकूणच गैरहजेरी जी आहे ती या सध्याला कार्यक्रमाला पाहायला मिळत आहे। एकूण शिंदे नेमके गैरहजर का आहेत याचं कारण अद्याप कळलेलं नाही आहे। मात्र निमंत्रण होतं आणि एकूणच कालचा जो सगळा प्रकार आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी जोडून ज्या आहेत त्या पाहिल्या जात आहेत। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या कार्यक्रमाची ही दृश्य दिसत आहेत। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या दोघांचे फोटोही आहेत। अगदी एलईडी स्क्रीनवर नाव सुद्धा आहे, पण एकनाथ शिंदे या कार्यक्रमामध्ये अनुपस्थित आहेत। त्यांच्या अनुपस्थितीचं कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही। पण काल जे नाराजी नाट्य शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये पाहायला मिळालं त्याचा हा दुसरा अंक तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय। राज ठाकरेंमुळेच काँग्रेसनं महाविकास